तर आज आपण करणार आहोत मस्तपैकी चिलापी फ्राय। तर त्याच्यासाठी मी इथे 7 चिलापी असे छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामधली घाण सगळी मी मासेवाल्याकडून काढून आणलेली आहे। तर असे स्वच्छ मासे आपल्याला धुवून घ्यायचे। त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते। तर 2 मोठे चमचे मी ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेणार आहे। पहिला आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी इथं पहिला अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे। तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। छान अशी चिलापी फ्रायची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि आलं लसूणची पेस्ट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकून घेते। तसंच चवीनुसार मीठ। तर मीठ मी माझ्या प्रमाणानुसार टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार प्रमाणानुसार टाकून घ्यायचं आहे। तर इथं मीठ टाकल्यानंतर 1 चमचा धनेपूड टाकली आहे मी, म्हणजे धने पावडर। तसंच 2 मोठे चमचे मिरची पावडर टाकली आहे। हा चमचा छोटा असल्यामुळं व्हिडिओमध्ये 4-5 वेळा टाकलेला दिसत आहे, पण 2 मोठे चमचे मिरची पावडर टाकलेली आहे। ते टाकल्यानंतर सगळा मसाला आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे। तो सगळा मसाला मी हा छान असा मिक्स करून घेते आणि पूर्ण आता मिक्स झाल्यानंतर सगळ्या माशाला आपल्याला असा हा मसाला लावून घ्यायचा आहे, आतून बाहेरून सगळीकडून। तर छानपैकी हा मसाला मी सगळ्या माशांना लावून घेते। तर माशांना असे मी कट लावून घेतलेत, त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे। तर सगळ्या माशांना मी मसाला लावून घेते। तर बघू शकता छानपैकी सगळ्या माशांना मसाला लावून झालेला आहे। तर हा उरलेला मसाला मी साईडला ठेवते, त्या ताटातच ठेवला। तसंच इथं आपल्याला आता मासे तळण्यासाठी बॅटर तयार करायचे। त्याच्यासाठी मी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहेत 5 चमचे। मी 5 ते 6 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले, म्हणजेच आपलं मक्याचं पीठ घेतलं। जर हे नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील घेऊ शकता। तर मक्याचं पीठ घेतल्यानंतर असा बारीक रवा पण घेते आहे। 5 चमचे मी मक्याचं पीठ तसंच 5 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। मस्तपैकी कुरकुरीत आपल्याला मासे तळायचे आहेत। त्याच्यानंतर ते मिक्स करून घेते आणि आता याच्यामध्ये 1 चमचा धनेपूड तसंच मिरची पावडर परत टाकून घ्यायची आपल्याला। तर धनेपूड 1 चमचा मिरची पावडर तसंच आपला जो राहिलेला मसाला होता तो पण ह्याच्यामध्ये मी टाकून घेते आणि आता हळूहळू पाणी टाकून आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचे। ह्याच्यात पण आपल्याला मीठ टाकून घ्यायचं। तर ह्याच्यात पण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। तसंच इथं कोकम घेतलंय, ते छान असं पाण्यात भिजवून ठेवलं होतं। तर आता त्याचं पाणी मी काढून ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे। तर छानपैकी हे पाणी आता त्याच्यामध्ये टाकून घेते। आता हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं। ते थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला जास्त पातळ करायचं नाहीये, घट्ट असं हे बॅटर आपल्याला ठेवायचं। तर मी जास्त घट्ट पण ठेवायचं नाही, जास्त पातळ पण नाही। तर हे पीठ हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। मक्याचं पीठ लवकर पाण्यात मिसळत नाही, म्हणून हातानेच छानपैकी असं त्याच्या गुठळ्या फोडून आपल्याला छान हे पीठ मिक्स करून घ्यायचंय। तसंच आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेते मीठ। तर ह्याच्यात पण मी चवीनुसार मीठ टाकून घेते।
तर जास्त टाकायचं नाही आहे. आपण माशाला मसाला लावताना पण मीठ टाकलेलं आहे, म्हणून आत्ता जास्त टाकायचं नाही आहे. तर बघू शकता छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे. जास्त थोडंसं पातळ वाटते म्हणून मी 1 चमचा परत मक्याचं पीठ टाकून घेतलं आहे. म्हणजे 6 चमचे मक्याचं पीठ आणि 5 चमचे रवा टाकून घेतला आहे. तर बघू शकता छानपैकी असे तर छान असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. तर एवढ्याच प्रमाणात घट्ट आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता मासे तळायला घेऊयात. तर इथे एका साईडला मी तेल असं कढईमध्ये छानपैकी गरम करून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला मासे टाकून छानपैकी फ्राय करायला कढईमध्ये मी सोडून देते. जसं आपण बटाटे भजी बेसनमध्ये बुडवून तेलात तळतो, तसंच ही चिलापी फ्राय मी आपण जे बॅटर केलं आहे त्याच्यात बुडवून छानपैकी तेलात सोडून घेते. तर गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही आहे, मीडियम गॅस ठेवायचा आहे. मासे लवकर शिजतात किंवा तळले जातात. तर असे मी ह्याच्यामध्ये हे मासे टाकून छानपैकी मीडियम गॅसवरती तळून घेणार आहे. तर बघू शकता छान असा कलर आलेला आहे. म्हणजेच आपले मासे म्हणजे आपली चिलापी छानपैकी तळून झालेली आहे. तर आता आपण ही चिलापी साईडला काढून घेऊया. छानपैकी तेल नितळून ती साईडला प्लेटमध्ये काढून घेते. तर मस्तपैकी आपली चिलापी फ्राय तयार आहे. तर ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता छान अशी आपली चिलापी फ्राय तयार झालेली आहे.